चांगल्या लोकांची परमेश्वर खूप परीक्षा घेत असतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना परमेश्वर खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. बरे केलेस बाळा, तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस. तुझ्या जीवनात आज मोठा चमत्कार होणार आहे. शांतपणे 2 मिनिटे हा संदेश ऐकून घे. आज स्वामींचा हा संदेश जो कोणी ऐकेल त्याला आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामींची प्रचंड शक्ती त्यांना प्राप्त होणार आहे. बाळा, आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झालेली आहे. आज काहीही झाले तरी हा संदेश तू टाळू नको. कोणत्याही क्षणी तुला आनंदाची गुड न्यूज आज भेटणार आहे. चुकून जरी पुढे गेलास तर तुझी मोठी चूक ठरेल. स्वामी तुझ्या आजूबाजूला आहेत. लक्षपूर्वक ऐक, तुझे सगळे पाप जळून जातील. ज्याची तू आशा सोडलीस ते अचानक तुझ्या समोर येणार आहे. आजपर्यंत ज्या बातमीची वाट तू बघत आहेस तीच बातमी तुला आज मिळणार आहे. जे खरे स्वामी भक्त आहेत त्यांनीच हा संदेश बघावा. स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य हे एक मोठं शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठा. हार मानू नका. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिच्छा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनाची एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचार ठेवा, सकारात्मक राहा. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनातील नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे आणि ती सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी येते ती फक्त आणि फक्त स्वामी संदेशामुळे, स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींमुळे, अभिवचनामुळे. त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. राजाधिराज योगीराज असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित राहावे लागते. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत. कठीण काळात सुद्धा तुम्ही आशावादी, पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा. तुम्ही सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी देत असतो. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची राखण करा. स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ तुम्ही शोधा. आपले छंद जोपासा, आवडीनिवडी जोपासा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या धैर्याची आणि आपल्या संकल्पनांची परीक्षा आहे. त्यामुळे त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. घाबरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. हार मानू नका. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कराल, भाग्यवंत ठराल. कितीही कठीण परिस्थिती आली तरी खोट्याची साथ देऊ नका. यशाची साथ सोडू नका. कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले आहे.
आयुष्यातील प्रत्येक अडथळा एक यशाच्या मार्गावरील पायरी आहे, तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. स्वप्न पाहत राहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे, अपूर्ण आहे. आत्मविश्वास ठेवा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही कठीण शिखर सर करू शकतो, पार करू शकतो. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमची यशाची किल्ली आहे. हार मानू नका. स्वप्ने तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकून घ्या. जीवनाच्या पानावर स्वप्नांची सजावट आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे. आयुष्य हे एक कविता आहे, भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढताना तुझी मनाची कसोटी आहे. लढा, आकांक्षा साथ देईल, कारण तुझ्यात जेव्हा जीव आहे. जीवनाच्या या शर्यतीत तुझा स्वतःशीच खेळ आहे. जीवनाचे सांगडे घेताना अनुभवांची सिदोरी आहे. यशाच्या शिखरावर जगण्यासाठी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. बाळा, आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते. फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्कृष्ट कला आहे. ती आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यांचा पिच्छा करणे अधिक महत्त्वाचे. त्यामुळे तुम्ही स्वप्न पहा आणि ते साकार करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तो आशावादी दृष्टिकोनातून त्याला सामोरे जा. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु हे आपले अनुभव आहेत. त्यांच्यातून शिकून आपण आपल्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो. स्वतःला सतत आव्हाने देणे हे आपल्या विकासाचे रहस्य आहे. आव्हानांचा सामना करताना आपण आपल्या सीमा ओलांडून यशस्वी होतो. स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीही तुम्ही हारू देऊ नका. तुमचा आत्मसन्मान हाच तुमचा यशाचा आधार आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे. उत्सुकतेने शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून ह्या संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.